नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शन आज सकाळी 7:30 वाजल्यापासून चालू आहे आणि आता शेवटचा अर्धा तास बाकी आहे. आज आमच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे उत्तम कुमारजी आणि शिवसेनेच्या प्रतिभा ठाकूर मॅडम ह्या देखील आमच्या सोबत आहेत. कालपर्यंत वेगवेगळ्या पार्टीचे लोक आपापल्या प्रत्येक पक्षासोबत असायची, परंतु आज दोघंही एकत्र उभे राहून लोकांना एक निवेदन देणार असं दिसते. तर आपण उत्तम कुमारला विचारूया की ते काय सांगतात ते. सर, आज का इलेक्शन के बारे में आप क्या बोलेंगे? इलेक्शन का सब जगह पे अच्छा वोटिंग परसेंटेज हो गया. अभी मुझे लगता है 55 का आसपास परसेंट हो गया इलेक्शन. और मुझे लगता है भारतीय जनता पार्टी का नेतृत्व में महायुति का महापौर बैठने वाला है. अभी लास्ट का आधा घंटा बाकी है, तो आप जनता को क्या आह्वान करेगी? जो लोग अभी इलेक्शन वोटिंग करना बाकी है वो जल्दी से जल्दी आके अपना जो मतदान अधिकार का जो अधिकार का उपयोग करे और लोकशाही को मजबूत करे. अभी 2-3 जगह में ऐसा भी सुनने में आया कि हम लोग उधर जाते हैं मतदान करने के लिए तो मशीन बंद पड़ती है, कभी कभी वोटिंग दबता नहीं. उसके बारे में आपका कुछ राय है? और टेक्निकल इश्यू हो सकता है ना, तो कोई बड़ी बात नहीं है. और उसके लिए अभी उमेलमान में जाके आया, उधर 2 घंटा उन्होंने बढ़ा दिया. जो मशीन का जो इश्यू जिधर हुआ उधर टाइम बढ़ा दिया था, तो कोई बड़ा बात नहीं है. तो आप भी अपील करते हो कि जहां जहां मशीन का थोड़ा सा ऐसा कुछ प्रॉब्लम आया वहां पे 1 घंटा और बढ़ाना मांगता है? जरूर, जितना टाइम मशीन बंद था उतना टाइम उनको एक्स्ट्रा देना चाहिए और दे रहे. उमेलमान में तो दिया 2 घंटा, बाकी जगह पे भी देगा. आपल्या सोबत शिवसेनेच्या प्रतिभा ठाकूर देखील आहेत, त्या काय सांगतात? मॅडम, तुम्ही काय बोलता? मी एवढंच सांगेन, सकाळपासून इकडे आपलं वोटिंग चालू झालेलं आहे आणि त्या वोटिंग मध्ये खूप लोकांनी यावेळेला खूप लोक आलेले आहेत आणि वोटिंग केलेलं आहे. मी 3:30 पर्यंत आता रेशो घेतलेला आहे स्त्री आणि म्हणजे पुरुष आणि महिलांचा. फार चांगल्या प्रकारे लोक खाली उतरून मतदानाला येत आहेत. होप्स तर वाटतायत थोडेफार, पण बघू आता रिझल्ट काय येतो तो. पण मला एकच सांगावंसं वाटेल की बहुतेक ठिकाणी मशिनी ह्या खूप प्रॉब्लेम्स करत होते. सकाळी 1-1 तास बंद होत्या आणि शिवाय आता पण आम्ही येऊन जाऊन येतोय प्रत्येक रूम मध्ये, तर तिकडे बटन्स पण काही दाबले जात नाहीत व्यवस्थित. तर त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर आता आमचं फक्त 25 मिनिटं उरलेली आहेत. तर मी आवाहन करीन की सगळ्यांनी लवकरात लवकर घरातून बाहेर निघायचंय आणि येऊन मतदान करायचं आहे. हा आपला मूलभूत हक्क कोणीही गमावू नका. सो प्लीज 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 सगळ्यांनी वोटिंग करायचंय. तर आपण ऐकलं, दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक यांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी एखादा अपंग असेल किंवा आजारी असेल, हा व्यक्ती देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येतो. परंतु आपण घरात बसले असा किंवा आपण कुठेही असू तर तुम्ही या, कारण काय माहिती का, या ठिकाणी 5:30 वाजेपर्यंत जो आतमध्ये आलेले आहेत त्यांना संपूर्ण जे कोणी मतदार आलेले आहेत त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. तरी कृपया तुम्ही सर्वांनी यावे आणि ह्या ठिकाणी लवकरात लवकर मतदान करावे हीच आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.